नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बॉक्स फेडरेशन मुंबई यांच्यामार्फत जी भरती आलेली आहे त्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण जाहिरात ओपन केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 6 शाखाद्वारे कार्यरत असलेल्या आणि सुमारे 213 कोटी रुपयाचा व्यवसाय करणाऱ्या मुंबई स्थित एक अग्रगण्य नागरी सहकारी बँक आहे. त्या बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक, IT व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, आय टी अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदाकरता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत असून आपण जर दिलेली शैक्षणिक पत्र धारण करत असाल तर 12/11/2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 26/11पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरू शकणार आहात, अशी संपूर्ण माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यासाठी जर आपण वेळापत्रक कशाप्रमाणे देण्यात आले ती पाहूया. ऑनलाईन अर्ज करण्याची जर तारीख जी बघितली तर 12/11 पासून 26/11पर्यंत आहे. परीक्षा शुल्क पण आपण 26/11पर्यंतच भरू शकणार आहात. परीक्षा दिनांक कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं तर आपण www.mucbf.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. तिथूनच आपल्याला मुलाखतीसाठी माहिती किंवा डाउनलोड जे आपलं परीक्षापत्र असणार आहे किंवा आपण ज्याला हॉल तिकीट म्हणतो ते सुद्धा तिथूनच आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आता यामध्ये महत्त्वाच्या काही सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणजेच जर आपलं परीक्षा शुल्क भरलं नसेल तर कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असताना मोबाईल क्रमांक टाकावा लागतो आणि त्यावर जो OTP येतो तो टाकावा लागतो. त्यामुळे आपल्याकडे जर DND सेवा जर आपल्या मोबाईलवर ॲक्टिव्ह असेल तर एकदा पाहून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला OTP येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती आपल्याला देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्र धारण करत असलेली खात्री करायची आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार कारण जे परीक्षा शुल्क आहे ते आपल्याला रिटर्न मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आता इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती व्यवस्थित भरून इथं परीक्षेसाठी हजर राहायचं आहे. आता यासाठी व्यवस्थित जी शैक्षणिक पात्रता किंवा इतर पात्रता आहे ती प्रत्येक पदासाठी तर जाहिरातमध्येच व्यवस्थित देण्यात आलेली आहे. तर पदाचे नाव जर आपण बघितलं, म्हणजे सर्वात प्रथम जे पद आहे शाखा व्यवस्थापकासाठी एकूण 5 पदे असून नोकरीचे ठिकाण जर बघितलं मुंबई व पुणे शहर असं देण्यात आलेलं आहे. इथं अर्ज पद्धत ऑनलाईन आहे. वयोमर्यादा जर बघितली तर 31/10/2024 30 वर्षे ते कमाल 40 वर्ष 31/10ला ही वयोमर्यादा गणण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता जसं मी तुम्हाला सांगितले, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्राप्त असणं आवश्यक आहे. आता यामध्ये प्राधान्य कुणाला देण्यात येणार ते इथं आपल्याला दाखवण्यात आले. बँकिंग क्षेत्रात ज्यांचा अनुभव असेल, ज्यांनी काम केलं असेल किंवा ही सांगितले सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असतील त्यांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेतील ICM, IIBF आणि हे सांगितलेलं जर बँकिंग काही आपल्याला पदवी असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपल्याला प्राधान्य मिळणार आहे. अनुभव काय आहे? बँक व इतर वित्तीय संस्थातील कनिष्ठ अधिकारी पदातील किमान 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. वेतन श्रेणी जर आपण बघितलं तर इथं आपल्याला पुढे देण्यात आलेली आहे. ती वेतन श्रेणी इथं लागण्यात येणार आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रिया जर बघितली तरी पात्र मुलाखतद्वारे भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबवली तसेच पात्र उमेदवाराची मुलाखत बँकेमार्फतच घेतली जाईल. अर्ज शुल्क जर बघितलं तर ₹500 18% GST लागून जर ₹590 आपल्याला भरायचं आहे. तर त्याचबरोबर आपण सांगितलं की हेल्पलाईन नंबरवर आपण अर्ज भरताना काही प्रॉब्लेम आला तर संपर्क करू शकणार आहात. आता इथं दुसऱ्या पदाचे नाव जर IT व्यवस्थापक आहे, हे तर सुद्धा सेम तशीच पात्रता देण्यात आली आहे. पदाचे नाव एक आहे, नोकरी मुंबईमध्ये असणार, अर्ज ऑनलाईन करायचा आहे. इथं प्राधान्य जर बघितलं आपण पदवी आणि त्याचबरोबर जर आपल्याकडं इकडं कोणतीही कॉम्प्युटरची पदवी असेल MCSA, MCP, CCNA त्या प्रकारे असेल तर इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. ₹500 फी असून आपण 590 GST संघ आपल्याला भरायचे आहेत. लेखाधिकारीसाठी सुद्धा एक पोस्ट असून इथं सुद्धा आपल्याकडे ही सांगितलेली पात्रता असणं आवश्यक आहे. आता त्यानंतर पुढचं जे पद आपल्याला देण्यात आले वरिष्ठ अधिकारी 7 पदे असून मुंबई आणि पुणे शहरसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा MSCIT आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्राधान्य देण्यासाठी इथं आपल्याला बाकीचे कोर्सेस किंवा बाकीच्या डिग्री देण्यात आलेल्या आहे. या जर अनुभव बघील तर 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर अधिकारी पदासाठी 8 जागा असून जर बघितलं तर मान्यता विद्यापीठाची पदवी MSCIT येत असणं आवश्यक आहे. इथं सुद्धा 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ₹500 आहे. IT अधिकारी एक पद असून इथं मान्यता विद्यापीठाची पदवी आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं MSCIT असणं आपल्याकडं आवश्यक आहे. वयोमर्यादा 30 ते 35 ठेवण्यात आले. बँकिंग क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव इथं विचारण्यात आलेला आहे.
तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कनिष्ठ लिपिक पदासाठी 12 जागा असून पुणे शहर, मुंबईसाठी इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. मान्यता विद्यापीठाची पदवी आणि एम-एस-सी-आय-टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. 30/10/2024 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. आता परीक्षेचा निकाल फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट अद्ययावत केला गेला असेल, तरच आपण इथं प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा आपण अप्लाय करू शकणार आहात. प्राधान्य देण्यासाठी इथे वेगवेगळे कोर्सेस किंवा वेगवेगळे पदवी घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. तसेच बँक, पतसंस्था, इतर वित्तीय संस्थांचे कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य मिळणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिण्या व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे. वेतन श्रेणी इथं देण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया ऑफलाईन परीक्षा जी आहे ती कनिष्ठ लिपिक पदाकरता 100 गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपाची होणार असून परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षणामध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा, व्याकरण, संगणक, सहकार क्षेत्र, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य विषयात प्रश्नाचा समावेश असणार आहे. तर परीक्षेचं स्वरूप कसे असणार आहे, परीक्षेचे विषय आणि गुणाचा सर्व माहिती इथं आपल्याला देण्यात आली. त्याचबरोबर कागदपत्र, पडताळणी, मुलाखत, उमेदवाराची अंतिम निवड साधी कशी असणार आहे, ती सर्व माहिती इथं आपल्याला जाहिरातमध्ये देण्यात आली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. लिंकमध्ये जाऊन ही जाहिरात ओपन करायची आहे. जर आपल्याला अशा प्रकारच्या डिग्रीच्या बरोबर आपल्याला जर पात्रता असेल किंवा अनुभव असेल तरच ॲप्लिकेशन करा. कारण बऱ्यापैकी इथं प्रत्येक पदासाठी अनुभव विचारण्यात आलेला आहे. परीक्षा दिनांक जर बोलते 8 डिसेंबर 2024 असणार आहे. परीक्षा ही मुंबई आणि ठाणे शहर इथं असणार आहे. याची आपण नोंद घ्यायची. त्याचबरोबर इथं महत्त्वाच्या सूचना कनिष्ठ लिपिक पदासाठी देण्यात आलेला आहे. तर अशी सर्व माहिती जर बघितली आपण, तर ही आपण बँकिंग क्षेत्रातला अनुभव असाल तरच आपण इथं ॲप्लिकेशन करावं असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण बऱ्याचपैकी सर्व पदांना इथं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला अनुभव असणं आवश्यक आहे. तर आपण सरकारी नोकरीच्या किंवा एखाद्या बँकिंग क्षेत्रातील नोकरी शोधत असेल तर आपल्यासाठी ही जाहिरात आपण ॲप्लिकेशन करण्यासाठी योग्य आहे असं म्हणू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.